दशावतार अशा चित्रपटांना मित्रांनो मास्टरपीस हा वर्ड यूज करायला पाहिजे. ज्या पद्धतीने जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आणि मला चांगलं लक्षात आहे टीजर ट्रेलर मी याचा खूप लेट रिव्ह्यू केलेला आणि मी खूप म्हणजे समहाऊ बाकी चित्रपटांच्या गोंधळात म्हणा किंवा बाकी फेस्टिवल्स वगैरे आपले होते चालू, त्यामुळे मी एक तऱ्हेने नव्हता बघू शकलो, लेट बघितलेला ट्रेलर. आणि तेव्हा ट्रेलर बघून पण जनरली रिव्ह्यू मला द्यावासा वाटलेला, कारण जनरली जेव्हा ट्रेलर लेट होतो किंवा मी 4-5 दिवस होऊन जातात नंतर मी ट्रेलर रिव्ह्यू जनरली नाही करत, पण तेव्हा मी तरी केला. आणि मी तेव्हा हे पण म्हणलेलं की या चित्रपटात जो ट्रेलर कट केला गेला आहे तो इतका जबरदस्त केला गेला की नीट बघितलं गेलं तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळणार पण नाही, अशा तऱ्हेने कट केलेला आहे चित्रपटात. आणि कंतारा जेव्हा आली होती 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता पार्ट 2 येणार आहे बाय द वे, तेव्हा तो पण ट्रेलर इतक्या जबरदस्त तऱ्हेने कट केला होता की कळत नाही की एक्झॅक्टली काय. ट्रेलर खूप वेगळा, चित्रपट खूप वेगळा. सेम या चित्रपटाबाबतीत मी म्हणेल इतका जबरदस्त. एक तर सगळ्यात पहिले या चित्रपटाचे डायरेक्शन आणि प्रोडक्शन कंपनी यांना फुल क्रेडिट, सॅल्यूट आहे, कारण या स्टार कास्टला निवडणं आणि एवढ्या जबरदस्त लिजेंडरी ॲक्टर त्यांना निवडणं आणि आणि त्यांचं ते काम वाव. म्हणजे आता या चित्रपटाविषयी जर मी बोलायला गेलो तर मी कसं सांगू की सस्पेन्स वगैरेविषयी किंवा एक्झॅक्टली काय आहे हे पण मला तुमचा एक तऱ्हेने एक्साइटमेंट जी उत्सुकता ती किरकिरी नाही करायची आहे रे त्याची. प्लीज हा चित्रपट थिएटरमध्ये बघा. मी बाकी काहीच सांगणार नाही, मी एवढंच सांगेल इतका जबरदस्त ट्विस्ट अँड टर्न्स या चित्रपटात आहेत. आणि माझी तर ही विनंती आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीला की का ते लव्ह स्टोरीज वगैरे पाहिजे. जर तुमच्याकडे असे कंटेंट येतं, असे कंटेंट ज्यांची काही सीमा नाही आहे, सॅल्यूट आहे यार. ज्या पद्धतीने स्टोरी लाईन आहे, स्क्रीन प्ले, इनफॅक्ट कॅरेक्टर डेव्हलपमेंट पण ज्या पद्धतीने, इवन रायटिंग या चित्रपटाचं ओव्हरऑल यार टॉप नॉच, नो वर्ड्स ॲट ऑल. आणि सगळ्यात मस्त जर या चित्रपटात काही आहे तर त्यांचे संवाद आणि काही ट्विस्ट अँड टर्न्सविषयी आता मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण खूप जबरदस्त डायलॉग्स वाटतात. ते रायटिंग खूप मस्त आहे चित्रपटाचं. आणि जेव्हा रायटिंग बेस्ट असतं ना यार, मन जिंकतं तुमचं. चॅनल नक्की सबस्क्राईब करा जर नसेल केलं तर. तुम्ही सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला, आणि नसेल बघितलं थिएटरमध्ये बघा निसंकोचपणे, म्हणजे काही डाऊट नाही आला पाहिजे तुम्हाला. जस्ट वॉच इट इन थिएटर, सिनेमा घरात बघा, एवढंच मी म्हणेल. मी 4.5 रेटिंग्स देईल याला 5 मधून. सुपर्ब.